काय आम्हाला थोडं सगळे त्यांचे पदाधिकारी त्यांचे नगरसेवक येत असेल त्याला आपण काय करणार. मग कसे येतात ते आपण बोलवत आहे आम्ही नाही बोलतो. मग कसे येतात ते आम्ही लोकांना बोलवतो. आपण ते कसे येतात येतं तर मी त्याला काय करणार आपण. तुम्ही पण जाऊ बसा तिथे. आपण तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे ना साहेब. तुमचे हे म्हणतात खालचे घरात म्हणतात की ते आमदार आहे म्हणून आम्ही त्यांना बोलवतो. हो बरोबर आहे. मग तसे खासदार पण आहे त्यांनाही बोलवलं पाहिजे तुम्ही. एकदम जोरात प्रचार चालू झाला एकदम. कुठे आहेत घरात. अच्छा तर ती शिलाई मशीन आणि घरघंटी फाईल घेऊन या माझ्याकडे. हां त्या आल्यात सांगळे साहेबांचं. एकच चर्चा साहेबच करतील ते हात वर करणार असे घरात साहेब ते विचारे म्हणतात माझ्या हातातच काय नाही. जाहिरात दिलेली आहे. नाही ते नाही तसं नाही. तसं नॉर्म्स पण तुमच्या लक्षात का नेमकी ती घरघंटी आणि शिलाई मशीन बरोबर देण्यासाठी काही क्रायटेरिया ठरलेला आहे ना. काय ते नावं पण फायनल झाले सगळं. आपण साधारणतः त्याचं ज्या माणसाला ते मिळते किंवा ज्या महिलेला ते मिळते त्याचं उत्पन्न किती असलं पाहिजे त्याचं काहीतरी असेल ना. काय ते ठरलेलं असेल ना आपलं. सगळं आहे सगळं. केसरी कार्ड आपण पकडतो की नाही बरोबर की नाही. हा ते सगळं आता सांगेल साहेब. आमचं म्हणणं असं आहे ते जे फॉर्म वाटप केले ना एल वॉर्ड साठी नाही आहे. हे 24 वॉर्ड मध्ये आहे ना साहेब. मी काय म्हणतोय हे जे फॉर्म वाटलेत तुम्ही वाटले की त्यांचे कार्यकर्त्यांनी वाटलेत. हे बघा ही ऑनलाईन आहे. ही फक्त आपल्या वॉर्ड साठी नाहीये 24 वॉर्ड मध्ये. साहेब बरोबर आहे पण कुठल्या वॉर्ड मध्ये अशी परिस्थिती नाही. फक्त एल वॉर्ड मध्ये आहे. असं काही कुठं दिसतंय आम्हाला कुठंच दिसत नाही. पर्टिक्युलर तुमच्या चांदिवलीमध्ये फक्त हा प्रॉब्लेम. मला तुम्ही कुणाला करायचे असते ईस्टला पण वाटले. साहेब माझं म्हणणं आहे ते कोण काय करताय. आमचं म्हणणं आहे आम्हाला पण बोलवा ना साहेब. तुमचं काय हाय सोबतच आहे आता आले काय नाही. हा पद कार्यकर्ते. तुमचं नाव गोळे ना. हा गोडे साहेब तर नावानिशी ओळखतात. अरे साहेबांची माइंड एक 10 वेळा आलेत ते. शार्प आहे. शेजारी एकमेकांची तक्रारी करतात. हे घर बांधतात त्यांना नोटीस दिली म्हणजे शेजारी तक्रार करतात त्यालाही नोटीस दिली. बरोबर ना. नाही नाही हा लाडकी बहिणीचं बघितलं ना आता लाखांनी रिजेक्ट होत आहे. अहो सगळे होणार. बघा आता सध्या प्रचार चालू आहे सत्ताधाऱ्यांचा. बाकी आम्हाला तर हेच दिसतोय साहेब. क्लिअर कट दिसतोय ज्या पद्धतीने सगळे उभे आहेत. नगरसेवक भावी माजी सगळे एक स्टेजवर उभे आहेत. तुम्ही आम्हाला पण सांगितलं पाहिजे ना की तुम्ही लोक पण या म्हणून. आम्ही जनरल सांगितलेलं आहे तुम्हाला प्रत्येकाला सांगायला की निमंत्रण. अहो साहेब असं काय करताय. निमंत्रण हे नाही निमंत्रण आहे त्यांना. असं काय करताय तुम्ही ज्यांना बोलवलंय तुम्ही. नाही साहेब मी काय म्हणतोय तुम्ही आमदारांचा फोटो टाकला बरोबर आहे. आम्ही घरातनं विचारलं ते म्हणतात की बाबा ते सत्तामध्ये आहेत. तर सत्तेमध्ये तर खासदार पण आहे ना. नाही म्हणजे खुर्चीवर आहेत ना. ते म्हणते MLA स्थानिक. मला असं उत्तर दिलं स्थानिक MLA आहेत. तर मी म्हटलं मग खासदाराला पण बोलवलं पाहिजे. महापालिकेचे प्रथम लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आहेत बरोबर आहे. त्यामुळे आणि हे सगळं जे आहे नाही आमदार आहेत मग ते पक्ष कसा येतो. एक मिनिट महानगरपालिकेचे काय ते प्रथम नागरिक आहे. प्रथम नागरिक नाही प्रथम आता लोकप्रतिनिधी जे आहेत. म्हणजे असं कुठलं GR निघालाय की आता काय ओपन आहे कुठे ओपन आहे. नाही असं कुणी सांगितलं आम्हाला. हे तर सांगा की प्रथम आता हेच आहे आमदार आहे. काय सगळीकडे जायचं. आता नगरसेवक नाहीये कोण आहे. अहो ऍडमिनिस्ट्रेशन तुम्ही चालवताय महानगरपालिका. त्यांना थोडी दिलेलं आहे. आमदार लोकांना थोडी दिलेलं आहे. काय साहेब तुम्ही असे उत्तर देताय आम्हाला एकदम शॉकिंग आहे एकदम. आमदार लोकप्रतिनिधी आहेत असं काय करतात. नाही असू द्या ना लोकप्रतिनिधी. तुम्ही सगळी जबाबदारी दिली आहे का नगरसेवकांची त्यांना. खासदार नाहीत का. खासदार ते सत्तेमध्ये नाहीत ना महायुतीमध्ये नाही ना. नाही तर ते पण आले असते. तिकडून सांगा मला एक त्यांच्याकडून मी ते त्यांना करतो. अरे साहेब मी काय म्हणतोय आम्हाला का नाही बोलवत हे विचार आहे. जे आहे बाबा कुणा असते वाटप ठीक आहे. पण आता जे पहिले लोक होते त्याच्याच इकडे
फक्त या एरियातच काय मला प्रॉब्लेम कळत नाही मला. होणार ना. लोकांनी कोणी तक्रार नाही कोणाला करायची असती पण वाटली नाही, बाकीच्यांचं बरं, हे अरे असं आहे. साहेब बाकीच्यांचं काय घेणं देणं आपल्याला पूर्ण. ऐका एक सेकंड साहेब, मी काय म्हणतोय तिथे जेवढे भावी नगरसेवक त्या महायुतीतले जे माजी नगरसेवक ऐका तर साहेब. अरे नाही मी काय म्हणतोय ऐका तर 2 मिनिटं ऐकून तर घ्या. अहो मी तेच सांगतोय ते सगळे उभे आहेत ना जनतेला. प्रसिद्धी करायची असेल नाही प्रसिद्धी हे जगासाठी आहे म्हणजे लोकांसाठी आहे की एलवॉर्ड मध्ये काय चाललंय बंदबिंद नाही होणार साहेब. हे तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय. फाईल बघायचे ट्रान्सपोर्ट फाईल आहे पहिल्यापासून बघा हे बघा सगळे ऑनलाईन. नाही ते बघू आम्ही पण आमचा इथं येण्याचा प्रश्न हेच आहे मला वेळ नाही तुमच्यासाठी. कशाला वेळ नाही मग हे तुम्ही त्यांना का बोलवताय. वेळ घेतलेली आहे त्या कारणासाठी मी बोलेन. मग त्याच कारणासाठी आम्ही आलोय. बाकी चर्चा मग का नाही बोलायचं साहेब. प्रसिद्धी मला नको. प्रसिद्धी कोण करतोय. 1 मिनिट आपण ना मग त्या लोकांनी केली तर चालते. सत्ताधाऱ्यांनी मोबाईल चालू केलं तर नाही ना. मी काय म्हणतोय सत्ताधाऱ्यांनी मोबाईल तुमच्या इथे चालू केलं तर चालते का तुम्हाला. त्यांची लाईव्ह चालते का तुम्हाला. नाही ना साहेब ऐका एकदम आपण ते दाबून साहेब राहायचं नाही. आपण बघूया सगळ्या त्यांच्या. नाही मी काय म्हणतोय नाही साहेब ऐका माझं म्हणणं कुणाला दिलं ना ते गरीब लोक आहेत त्यांना दिलं आपल्याला काय त्याच्याची ऑब्जेक्शन नाही आहे गेलं पाहिजे साहेब. ऐका मी काय म्हणतोय तिथे माझं म्हणणं असं आहे तुमच्या वॉर्डमध्ये कोण इच्छुक असेल किंवा माझी असेल दुसऱ्या वॉर्डची इच्छुक किंवा माझी का अण्णा मला नाही बोलवलं हे पण माझी आहेत. पण साहेब तुमच्या मंचावर कसे आलेत ते कार्यक्रम कुणाचा आहे ते महानगरपालिकेचा आहे साहेब. महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे आणि 7 वाजल्यानंतर तुम्हाला कुणी अधिकार दिला हे कार्यक्रम घ्यायचा आणि तुम्ही आम्हाला सांगा एक हॉल तुमच्याकडे नसेल बुकिंगसाठी आम्ही करून देतो. एक आम्हाला पण कार्यक्रम द्या. 1000 लोकांचा आम्हाला कार्यक्रम द्या. आम्ही बुक करतो हॉल AC वाला हॉल बुक करतो चांगला. आम्ही खर्च करतो ना साहेब. आम्हाला पण द्या ना एखादा कार्यक्रम जसं त्यांना देताय तुम्ही. एक द्या ना एक कार्यक्रम द्या साहेब आम्हाला. आम्ही पण लोकांपर्यंत पोचवू ना सामान चांगल्या पद्धतीने पोचवू आणि तुमच्या नेतृत्वाखाली पोचवू. मी बोर्डमध्ये क्लिअर कट लिहिणार आहे की हे माल फक्त BMC एलवॉर्डच्या माध्यमातून येतोय कोण देत नाही. लोकांना आम्हाला हेच कळू द्यायचं आहे बाकी आम्हाला काय बोलायचं नाही त्याच्यात. ठीक आहे तुम्ही एकाचं नाव टाकला ते असतील सगळे पूर्ण पक्ष आहे त्याच्यामध्ये BJPचा एक पण कार्यकर्ता नाही. त्यांच्यामध्ये पण मतभेद. एक कार्यकर्त्याला बोलवलं ना BJPच्या. बघा आम्ही कुठली पत्रिका काढलेली नाही काय काढलेली नाही. आम्ही फक्त लोकप्रतिनिधी येऊन त्यांना बोलवलेलं आहे. त्यांना फक्त बोलवलेलं आहे. त्यांनी कुणाला बोलवलं काय बोलवलं याची आमचा काही संबंध साहेब. तुमच्या कार्यक्रम मध्ये आमचा कार्यक्रम तुम्ही निमंत्रक आहात साहेब. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना बोलवलं त्यांना त्यांच्या हस्ते तोच प्रॉब्लेम आहे. जर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यांना बोलवलं तर लोकप्रतिनिधी वर्षा गायकवाड पण येत नाही. त्यांना तुम्ही बोलवलं होतं मी नंतर करतो एका मीटिंग मध्ये यांना जसं निमंत्रण. साहेब थोडी आमची व्यथा समजून घ्या. आम्हाला तुमच्याशी काय राग नाहीये आम्हाला तुमच्यावर कुठला रोष नाहीये काय आम्हाला माहिती आहे तुम्ही एक दबाव तंत्र खाली आहात आम्हाला समजतंय सगळे. पण आमचं म्हणणं असं आहे की साहेब दुसऱ्या तुम्ही इनडायरेक्टली लोकांपर्यंत पोहोचवताय ना की हे सामान तुम्हाला हे लोक देत आहेत म्हणून पब्लिकला नाही माहित अजून की तुम्ही देताय. अहो तुम्ही एवढं मोठं काम करताय साहेब किती चांगलं काम करताय तुम्हाला माहिती आहे का. लोकप्रतिनिधी असेल कोणी असेल शेवटी सरकारच्या योजना त्यातच देणार आहे. आपण तेच सांगतो ना ते लोकांना माहित नाही ना कारण फॉर्म त्यांचे कार्यकर्ते जाऊन त्यांच्या घरी देतात सिलेक्टेड लोकांच्या. फॉर्म त्यांना जे पाहिजे त्याच लोकांना देतात. मग साहेब आम्ही करायचं काय आम्हाला पण द्या ना 1-2-500 फॉर्म 1000 फॉर्म. ही जाहिरात ऑनलाईन होती सर्व पेपरला दिलेली आहे असं नाहीये. प्रत्येकाने अप्लाय केलेलं आहे आणि लॉटरी सिस्टमला आपण ओपन लॉटरी सर्व महिलांना इथे बोलून आपण लॉटरी काढलेली आहे आणि ती पण ऑनलाईन लॉटरी आहे म्हणजे असं चिठ्ठी बघून वगैरे काढली नाही ना. त्याच्यामध्ये माझा कुठलाच वाद नाही. तुम्ही त्यामध्ये मी नाही सांगत तुम्ही काय चुकी केली असेल. पेज पासून शेवटच्या पेज काम झालेलं आहे माझा त्याच्यात काही विरोध नाही. आमचा विरोध आम्हाला काही नाही. आम्ही त्या म्हणजे कुठल्या म्हणजे कोण नागरिक आहे कोण आहे ते जे काही नियमावली ठरलेली आहे त्याप्रमाणे नियमावली बसतोय का नाही आहे. पहिल्यांदा बसले नाही ते ऍडिशनल जे आहे ते बरोबर मागवले त्यानंतर बसवले. त्यामध्ये कुठेही लपवा छपवी काही नाहीये त्यात साहेब. मी त्याच्यामध्ये बोलतच नाही साहेब. आम्ही बोलतच नाही ते साहेब मुद्दाच वेगळा आहे. साहेब एक मिनिट या दिवसावर आपण बोलतोय तुमच्या कार्यप्रणालीवर नाही बोलत. पण एक मिनिट तुम्ही बोला ज्या पद्धतीने तुम्ही आमदारांना तुम्ही बोलवलं निमंत्रण दिलं की नाही बरोबर ठीक आहे. आता बघा ऐकून घ्या. ऐका वर्षाला तुम्ही बोलवलं होता नाही ऐका फक्त मला सांगा बोलवलं होतं की नाही. तुम्हाला फक्त मी एकच सांगतो त्यांच्या असते किंवा ह्याच्या असते हा
आता तुमचा तो राजकीय मला त्याशी देणं नाही. मी फक्त एवढं सांगितलं आम्हाला फक्त ते लोकांच्यावर पोहोचवायचं होतं. बरोबर आहे. ते माध्यमातून आम्ही पोहोचवायचं होतं. ते माध्यम ते तुम्हाला मला तेच बोलायचं आहे. मग तुम्ही आमदारांना बोलवलं मग खासदारांना बोलवलं होतं का? साहेब माझं म्हणणं असं आहे, तुम्ही सामान पोचवत नाही, तुम्ही लोकांना त्या आमदारांना पोचवताय. हा बोला. तुम्ही त्यांना बोलवलं होतं का? कसं आहे, माझ्याकडे ज्यावेळी आमदारांची विचारणा झाली, साहेब असं असं आलेलं आहे तर काय करणार. ठीक आहे म्हटलं, लोकप्रतिनिधी आपण नाही तर आपल्याच ते करू. मला जर खासदार असेल तर खासदारांचं पण आपण बोललो असतो. नाही, एक मिनिट ऐकून घ्या. या विषयावरती मला वाटतं आपली मिटिंग झाली डीएमसीकडे. तुम्ही पण वेगळा विषय होता, त्याविषयी हा विषय निघाला होता. आणि ठीक आहे, त्यानंतर आपण लॉटरी काढली. नाही, ऐका ना तुम्ही. त्यानंतर लॉटरी काढली, सगळी सिस्टम आहे. त्या मागच्या चुका सगळ्या होऊ नये म्हणून आपण सगळं परत त्या ट्रान्सफर. त्या चुका झाल्या साहेब. कुकर वाटताना आमदाराच्या हातून वाटल्या गेल्या. त्यावेळेला जेव्हा आपण डीएमसीकडे मिटिंग झाली त्यावेळेला तुम्ही बोलले नाही आमदार मग तिथे खासदार का नाही म्हणून विचारलं गेलं. त्यावेळेला तुम्ही बोलला आता याच्यापुढे खासदारांना पण बोलवलं जाईल, निमंत्रण दिलं जाईल. बरोबर की नाही? ती एक मोठी चूक झाली होती कुकर त्यावेळेस. मग आता परत ती तीच झालेली आहे. साहेब मी काय म्हणतोय, एक कार्यक्रम मध्ये आम्हाला संधी द्या ना, आम्ही घेतो ना एक कार्यक्रम. अण्णा बरोबर आहे ना साहेब, आपण घेऊ ना एक कार्यक्रम मोठा. आम्ही एक चांगला हॉल बुक करू. तुम्ही आम्ही ना चांदिवली बोलूया. कुठे खासदारांनी वाटले मला दाखवा. नाही, चांदिवली पुरतं बोलूया ना आपण. आमची मागणी साहेब ऐका ना साहेब, तुमच्या कार्यप्रणालीवर एक सुद्धा आम्ही आक्षेप घेत नाही. चांगला झालेला आहे. मी तुम्हाला सगळी फाईल बघायला देतो, बघा साहेब. आता यानंतरचे कार्यक्रम मध्ये माझं म्हणणं आहे, आम्हाला एक कार्यक्रम द्या आणि आम्ही तुमचा फोटो लावणार की तुमच्या माध्यमातून वाटप होतोय. आम्ही नोकर आमचा फोटो. अहो साहेब नोकर नाही, तुम्ही मालक आहे आजच्या तारखेमध्ये. तुम्हीच मालक आहे. मालक जनताच असते शेवटपर्यंत. पण जनतेची कुठेही तर व्हॅल्यू आहे. जनता मालक दिसतच नाही, तुम्हीच आहे. माझं म्हणणं आहे आम्हाला एक कार्यक्रम द्या. टोटल खर्च आम्ही करतो साहेब, टोटल खर्च आम्ही करतो. पण साहेब या पद्धतीने तुम्ही त्यांचा प्रचार चालू केलेला आहे साहेब. महानगरपालिका एलवॉर्डनी चांदिवली विधानसभेमध्ये जे महायुती सरकारमध्ये आहेत त्यांचा प्रचार तुम्ही चालू केलाय साहेब. हे आमचा आक्षेप आहे साहेब. हा तुम्ही डीएमसीच्या मीटिंग मध्ये कबूल केलंय यापुढे बाबा खासदारांना पण बोलवलं जाईल, हे तुमचे शब्द आहेत. हिरलेकर साहेब आम्हाला तुमच्यावर खूप अपेक्षा आहे हो साहेब, पण आम्ही थकतोय एकदम. मला म्हणजे खरंच होतो मला म्हणजे हा पल्ली कुणाला त्रास नाही साहेब. तिकडे प्रतिनिधी आलो चांगली कुठंच आम्ही विचार करणार, आम्ही बाजूचा विचार नाही करणार. काम नाही करायचं. कालिनामध्ये काय चाललं, पुण्यामध्ये काय चाललंय ते नाही. वर्षात एक खासदार आहे एक मिनिट फक्त मला ते नाही बोलायचं. ज्यावेळेला मिटिंग झाली आपली चांदिवलीची झाली होती त्यावेळेला तुम्ही कबूल केलं होतं आमदाराच्या बरोबर खासदाराला. बघा तुमच्या डोक्यात नसेल झाली होती तुमची. आता काहीतरी चेंज करा. बरोबर आहे ना, आता काहीतरी चेंज करा ना. तुम्ही एखादा चांगल्या सगळ्यांना बोलवा, जेवढे पक्ष आहे सगळे पक्षाच्या लोकांना बोलवा. बाबा तुम्ही सगळ्यांनी या, द्या ना निमंत्रण चांगल्या पद्धतीने साहेब. तुम्ही तो कार्यक्रम माहितीच घ्या. हा चालेल ना आम्हाला साहेब, तुमच्या इथे घ्या. आम्हाला आता राजकारणात पडायचं बस साहेब, पडू नका. बस आमची तुम्हाला हीच विनंती आहे. आता कसं बोला, आमचा हेच हेतू आहे, तुम्ही कार्यक्रम घ्या. मोठी चूक आहे तुमची. तुम्ही जे बोलले ना आता ते बरोबर होतं. तो कार्यक्रम तुम्ही इथेच घेतला असता तुम्हाला कोण विचार आलं. तुमच्या हस्ते वाटप केलं असं, तुम्ही वाटप केलं असं तरी आम्हाला प्रॉब्लेम. आणि साहेब लोकांना माहित पडेल की आपण देत आहे त्यांना, महानगरपालिका देते. आणि याच्या पुढे पण तुम्ही वाटप करत असाल तर आम्हाला एकही प्रॉब्लेम नाहीये. पण ते तसं झालं पाहिजे. एकाच राजकीय पक्षाच्या हातात देणं चुकीचं आहे. तुम्ही अहो साहेब राजकीय तुम्ही लाईव्ह बघितली का साहेब, त्यांचे व्हिडिओ बघितले काय? तुमचा अधिकारी कुठं कोपऱ्यात उभा आहे, दिसत पण नाही, तो एखादा कोपऱ्यात उभा आहे. नाही नाही आम्हाला आमदार पण नाही, त्यांचे सगळे पदाधिकारी आहेत तिकडे, आजी माझी लोक ते इथे येत आहेत. तो देतोय एक फोटो काढतोय. साहेब जर तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं ना, निमंत्रण तुम्ही ज्याला दिलं ते काय 100 लोकांना निमंत्रण देऊ शकत नाही साहेब. तुम्ही फक्त त्याला निमंत्रण दिलं असेल की तुम्ही या, त्याच्याबरोबर फौजफाटा थोडी घेऊन यायला सांगणार तुम्ही साहेब. एकच काम करूया, तुम्हाला आता या वाटपाच्या वेळेस त्यांनी जे काही मदत केली असेल ना, जी काही मदत केली ती सर्व मदत आम्ही तुम्हाला. हा एक कार्यक्रम द्या आणि नंतर तुम्ही वाटा साहेब. एक कार्यक्रम आम्हाला द्या, नंतर तुम्ही वाटा. ते सहकार्य आम्ही देतो. आमच्याकडे द्या एक कार्यक्रम द्या आम्हाला. चला एक सहकार्य पाहिजे ते आम्ही देतो. आधी आपण त्या फाईल तुम्ही बघा काय बघायचं ते कार्यक्रमाबद्दल आपण नंतर बोलू. मला माझ्या वरिष्ठांशी चर्चा करतो मी. करून घ्या साहेब, चांगला एक कार्यक्रम तर द्या. लोकांना आम्ही पण आहोत माहीत तर पडेल. त्यावेळेला आपण ठरवू चालेल ना. पण आता साहेब तो कार्यक्रम कृपया आपण हितच घ्या, आमची विनंती आहे तुम्हाला. आलेत बघा.
ठीक आहे ना येस ठीक पेपर घेऊन जातो. घरात या बसा या. बोलू नका मध्ये कुणी नाही कुणीच नाही बोलत. कोणी बोलू नका गपचूप बसा. आता पहिल्यांदा आहे ना आपली सिस्टम सांगा. हा ते गरज साहेब मी तुम्हाला फोन केला होता. नाही नाही, एक मी मिनिट बोलतो फोन केला होता मी तुम्हाला. बोलतो तुम्ही नका बोल तू माहिती काय होतं वाद होतात मग नाही वाद नाही. नाही ना वाद कशाला होणार हो वाद साहेब, नाही, आम्हाला वाद रोज नाही. तुमच्याकडे यायचं आहे. काही गोष्टी आम्हाला स्वतःला समजून घेतल्या पाहिजे ना. नाही विचार मी त्या पहिल्यांदा त्याचे काय नॉर्म्स आहे काय वगैरे त्याचा आम्हाला समजून घेतला पाहिजे ना. हा आपण आपली ही जी दरघंटी आणि शिलाई मशीन ना आणि काय होतं यलवाड मध्ये यलवाड मसाला मध्ये काढ. आला का नाही? आला नाही वरती ये ना मग बोर्ड ऑफिसरचं कॅबिन. आपण तिची ॲडव्हर्टाइजमेंट केली तिची आणि नंतर कशी सिस्टम होती नाही 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 हिरलेकर हा, साहेब बरोबर. ती सिस्टम मला सगळी माहिती आहे. आपण जी घरघंटी शिलाई मशीन किंवा कांडप म्हणा किंवा अन्य कुठली वस्तू देतो, ही वस्तू देण्यासाठी आपले नॉर्म्स काय ठरलेले, कुठल्या माणसाला किंवा कुठल्या महिला ते मिळाले पाहिजे. सर याकरता जी महिला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक त्याचं आहे उत्पन्न किती पाहिजे अंदाजे? 1 लाखाच्या आत पाहिजे. 1 लाखाच्या आत पाहिजे. अजून त्याच्यानंतर पॅन कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड हे सगळं तुम्ही त्या फॉर्मला लावायचं. यापूर्वी तुम्ही लाभ घेतलेलं नसावं, त्यांची एक यादी बनते. येस, यापूर्वी त्यांनी ते घेतलेलं नसावं, बरोबर की नाही? मग आता यलवाडमध्ये जेवढं डिस्ट्रीब्युशन तुमच्याकडनं झालेलं आहे त्याची स्क्रुटिनी तुम्ही केली का व्यवस्थित? हो, ती BP2 वाले करतात, त्यांच्याकडे मेन लिस्ट असते बीपीटी. कारण काय माहिती का, ह्या संपूर्ण प्रकरणाची आम्ही चौकशी लावणार आहे. कारण तुमच्या लोकांकडनं कुठल्याही प्रकारची स्क्रुटिनी झालेली नाही आहे. लक्षात आलं का? प्रत्येक महिलेला ते मिळालं पाहिजे. प्रत्येक एक मिनिट प्रत्येक काय होती पहिल्यांदा प्लॅनिंग डिपार्टमेंट जाहिरात देते पूर्ण मुंबई करता. पूर्ण मुंबई करता झाल्यानंतर त्या वॉर्डाच्या डिस्पॅच रूमला ते अर्ज कलेक्शन पिरियड असतो 8 दिवसाचा 15 दिवसाचा. 15 दिवसात जेवढे अर्ज येतील त्याची पडताळणी होते. पडताळणी झाल्यानंतर त्याच्यातले जे पात्र आहेत, आता समजा तुम्हाला आपल्याला दिले 2240 लोकांना द्यायचं आणि पात्र झाले आपल्याकडे 3749, तर त्यातले कोणाला द्यायचे म्हणून कम्प्युटर लॉटरी परिस्थितीमध्ये. नाही ते बरोबर आहे, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाहीये. माझं म्हणणं येत एका स्क्रुटिनी करत असताना तुम्ही ते उत्पन्न गट जो आहे तो व्हेरीफाय केला. कारण माझ्या माहितीप्रमाणे क्वालिफिकेशन जे ठरवलं त्याची स्क्रुटिनी कोणी केली? आपण केली, अर्धी अकाउंटने केली. प्राथमिक पडताळणी ते जे 4 नॉर्म सांगितले ते आहेत. त्यांचं रेशन कार्ड पिवळं केशरी पाहिजे, त्याच्यानंतर त्यांचं पॅन कार्ड लावलेलं पाहिजे, आधार कार्ड लावलेलं पाहिजे आणि इलेक्शन कार्ड लावलेलं पाहिजे. मग माझं तेच म्हणणं आहे का त्याच्यावरतीच आमचं ऑब्जेक्शन आहे. त्याच्यावरती असं ऑब्जेक्शन आहे कारण त्या ठिकाणी स्क्रुटिनी बरोबर झालेली नाही. आणि ती जर व्यवस्थित झाली असती ना तर प्रत्येक गरीब घरामध्ये ती एक मशीन गेली असती. तुम्हाला कल्पना आहे का? एकाच घरामध्ये 3 मशीन गेले. नाही असं यांचं ऑब्जेक्शन आहे ते चेक करा फक्त म्हणजे की याचा बेनिफिट डबलचा घेतला गेला. म्हणजे याचं बेनिफिट तुम्हाला माहित नाही कुठली महिला काय, पण त्यांचं काय असेल नॉर्म्स मध्ये जर समजा पॉइंट आउट करून दिलं तर आपल्या नियमानुसार कारवाई करा त्याच्यावर. आमचं ते म्हणणं आहे. तर एक फक्त विचारतोय, एक अगोदर कुणाला भेटलं असेल याच माध्यमात तर त्याला दुसऱ्यांदा ती वस्तू भेटत नाही का? नाही भेटायला. तर असे तर बरेच महिला आहेत साहेब. अरे साहेब, आम्ही लिस्ट देऊ आणि तुम्ही त्यांचं कॅन्सल करणार, ते आमच्यावर रागवणार. नाही तुमच्या लक्षात नाही. थांबा. त्यांचा रागवायचा चर्चा झाली. आपला उद्देश काय माहितीये का? आपला उद्देश गरीब घरामध्ये प्रत्येक ज्यांना मिळालेलं त्यांना मिळेल. आता काय झालं माहितीये का, समजा सातत्याने एखादा माणूस लाभांश घेत असेल आणि त्यालाच परत तो लाभ मिळाला तर सर्वसाधारण गरीब लोकांच्या बाबतीत मध्ये कोण विचार करणार? साहेब, सिलेक्टेड लोकांना दिले, लक्षात ठेवा. असं जर आपल्याकडे काय आहे का सर? आता बोला. इथे जी लॉटरी निघाली ना सर, ती सगळी केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डवाल्यांचीच निघाली. नाही तो प्रश्न झाला ते झालं. त्यांचं म्हणणं एक आहे की ह्या योजनेखाली याबद्दल काय बेनिफिट घेतले असतील आपल्याकडून नसेल घेतलं. दुसऱ्या आता राज्य शासनाची योजना असतील किंवा इतर कुठल्या. प्रेशर कुकर कोणाचं होतं? प्रेशर कुकर सर ते आमदारने दिलं. मग ते ह्याच्यात येत नाही. ते नाही.
आपले जे प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या जेंडर प्रोजेक्टच्या योजना येतात ना, त्याच्यामध्ये ज्यांनी परत फक्त आमच्या खात्यात. आपल्याकडे कुठले कुठले यंत्र मिळतात? शिलाई मशीन, कांडपाणी तुमचं ते हे, आणि नंतर ते झेरॉक्स मशीन वगैरे, ते मला वाटतं त्याच्यासाठी हँडिकॅपसाठी ना, ते जुनं होतं सर, आता नाही, हँडिकॅपचं बंद केलं ना. ते आमदार निधीतून सर. आपल्या बीएमसीच्या महाराष्ट्र शासनाची वेगळी योजना आहे. नाही, मिक्सरचे फॉर्म असतील समजा, तर ते आमदारच वाटू शकतात की जनरल फॉर्म होते ते फॉर्म आपण फॉर्म कुणी वाटू शकतो ना. आम्ही आमच्या लोकांना, आम्हाला कळवा तुम्ही झालं ऑलरेडी, झालं ते झालं. यानंतर साहेब आमचा या वर्षामध्ये आता कुठली यंत्रसामुग्रीवर वाटप शिल्लक आहे का आता? ना आता फक्त मिक्सरचीच राहिलेली आता. मिक्सरची राहिले आणि थोडे हे राहिले, शिलाई घरघंटी थोडे राहिले. जिथून नगरसेवक, सॉरी मी कदाचित जास्त बोलेन, पण जिथून नगरसेवक ह्याच्यावर नाही ना, तिथून पूर्ण कुर्ल्या करताय. म्हणजे असं नाही की यांच्या वॉर्डातून 20 पण येतील, तुमच्या वॉर्डातून. अच्छा, म्हणजे हे कॉमन करून एखाद्या वार्डात जास्त पण असू शकते. कोटा दिला थोडक्यात. हा, म्हणजे एखाद्या वार्डमध्ये जास्त पण देऊ शकतात, एखाद्या वार्डमध्ये कमी पण असू शकतात. मग पण आपल्याला असं वाटत नाही का प्रत्येक वार्डाला सारखं गेलं पाहिजे? त्या दृष्टीने हे नॉर्म्स आहे ना, आम्ही नाही करतो. प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे, डायरेक्ट प्लॅनिंग. चुकीचं प्लॅनिंग आता कसं आहे, चुकीचं प्लॅनिंग नाही. ज्या वार्डामध्ये 4 पण मशीन नाही गेलं त्याच्यावर अन्याय होतो असं वाटत नाही का? आता परत आपण तिथे नाही साहेब, त्यांनी काय केलं, वॉर्ड वाईज केलं, आणि वॉर्ड वाईज लोकसंख्या वाईज त्यांनी एक कोटा ठेवून दिला. उद्देश काय माहितीये, जेवढे नगरसेवक आहेत माझी असते ते लोकच वाटतात. तुम्ही आता पुणे एअरवॉर्ड मध्ये मी तुम्हाला सगळीजना फेसबुकवर तुम्हाला लाईव्ह पाठवतो, तेवढे लोकच वाटतात. दुसरे आपल्या बीएमसीचा काय झालं, ह्या सगळ्या स्कीम मध्ये ना मिसयूज झालाय. तुमच्या लक्षात, थोडक्यात आमच्या काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. तुमचा प्रश्न मला लक्षात मिसयूज झालं. नाही, हे बघा, महिला फायनल झालेले आहेत, क्वालिफाय कोण झाले त्यांचं सगळ्यांची लिस्ट फायनल झालेली आहे. हे आता नाही ठरत आहे वाटपाच्या वेळी. वाटप कुणा जास्त होतं तो तुम्हाला फक्त त्याचा ऑब्जेक्शन काय, हा महिलांची लिस्ट आहे ना, ऑलरेडी फायनल झाली. इर्लेकर साहेब, प्रश्न आहे हा संशोधनाचा विषय झालेला आहे. आमचा प्रॉब्लेम नाहीये. मग जर तुम्ही सगळं तुम्ही केलंय तर वाटपाला तुमचीच माणसं का नव्हती? दुसरी राजकीय एक माणूस पाठवून साहेब आम्हाला द्या ना काम, आम्हाला एक बॅच द्या ना. आम्ही पण महानगरपालिकेचे माणूस बनवून उभे राहतो ना तिथे. तुमचे कार्यकर्ते उभे राहणार असं द्या तर आमच्यावर थोडा विश्वास तर. तुम्ही आमच्याकडे बघतच नाही, आपल्याकडे बघतच नाही. साहेबांची नजर अशी ती घोड्यासारखी एकच ठिकाणी आहे. अहो साहेब आमच्यावर पण नजर अशी वाकडी तिकडी करा जरा. आम्हाला इथे साहेब कसं आहे, ऐका ना साहेब, 5-5 हजाराची वस्तू, 1 सेकंड साहेब, ज्यांना जाते ना साहेब, काय असते त्या गरीब माणसांना काय वाटते, आम्हाला यांनी दिलाय. साहेब तुम्ही समजा इनडायरेक्टली ते लाच होते ना. एक मिनिट ऐका ना जरा. नाही साहेब, एक मिनिट तुम्ही ऐका जरा. 1 मिनिट. ज्युसरचा जो फंड आहे तो कुठल्या वर्षामध्ये रिलीज झालाय? ज्युसरचा जो फंड आहे तो कुठल्या वर्षामध्ये रिलीज झाला? मागच्या वर्षी रिलीज झाला. मागच्या वर्षी म्हणजे नाही, पर्टिक्युलर मला इयर 2025च्या मार्च पर्यंत रिलीज झाला तो. आणि 2025 मार्चला तो रिलीज झालाय, बरोबर आहे? 2025 मार्चला म्हणजे त्याच्या त्या आर्थिक वर्षात. ठीक आहे, त्या आर्थिक वर्षात मग मार्च नंतर यावेळी सिलाई मशीन आहे ना. अत्यंत महत्वाचा विषय मी बोलतोय, जरा थांबा होतो मी, कोणी बोलू नका. अत्यंत महत्वाचा विषय असा आहे का तुम्ही ज्युसर आता निवडणुकीच्या तोंडावरतीच का वाटणार आहे, त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. तुम्ही बघा, मार्च मध्ये तो फंड रिलीज झाला होता. मग आतापर्यंत मार्च ते आता कुठला महिना चालू आहे? सप्टेंबर. किती महिने झाले टोटल? 6 महिने. तो ताबडतोब तुम्ही का नाही वाटला? एप्रिलमध्ये का नाही वाटला? मे मध्ये का नाही वाटला? तुम्ही इलेक्शनच्या तोंड नाही, याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. याच्यावरती आम्ही आंदोलन घेणार आहे. यलवाडमध्ये काय घेणार आहे? इलेक्शनच्या तोंडावरती तुम्हाला कुठली गोष्ट वाटता येणार नाही. ही मी आता स्पष्ट सांगतो. मी आतापर्यंत काय बोललो नाही तुम्हाला, ते तुम्हाला करता येणार नाही. आणि जर केलं तर यलवाडमधून एकाही अधिकाऱ्याला बाहेर पडायला देणार नाही. एकाही अधिकाऱ्याला बाहेर पडा. तुम्ही काय निवडणुकीचा प्रचार तोंडावर करणार आहे? कारण म्हणून ते भानुशाली बोलतो ते बरोबर ऑब्जेक्शन आहे. तुम्ही निवडणुकीच्या एक तुम्हाला उदाहरण देतो. ज्या वेळेस रस्त्याची कामं झाली, खरं आता विषय मी बदलतो, ज्या वेळेस रस्त्याची कामं चालू झाली, ज्या वेळेस इलेक्शनचा पिरियड होता, त्या पिरियडमध्येच काम चालू होतं.
बाकीच्या पिरियडमध्ये काम चालू नव्हतं. आणि संपूर्ण येरवाडमध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. हे पण आमचं ऑब्जेक्शन आहे. हे नंतर काढणार, एकही गोष्ट आम्ही सोडणार नाही. कारण याला आम्ही महानगरपालिकेला दोष देतो. आम्ही कोण लोकप्रतिनिधी त्याला आम्ही ओळखत नाहीये. पण ज्या ठिकाणी काम चालू असतं त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष असायला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण देतो. मोहिली पाईपलाईनला कारण नसताना त्या रोडवरती तुम्ही डिवायडर घेतले, कारण नसताना. ते काम तर सेंट्रल मी तुम्हाला नाही बोलणार, कारण नसताना घेतले. आज त्या ठिकाणी पाण्याची लाईन होती, 6 फूट उंच पाण्याची लाईन होती. ती लाईन आम्ही जमिनीच्या खाली गाडली होती का त्या ठिकाणी सातत्याने फ्लडिंग होत होतं, लोकांच्या घरात पाणी जात होतं. म्हणून ती लाईन मी 500 मीटर 15 फूट जमिनीच्या खाली घातली. आणि आता तुम्ही त्या ठिकाणी डिवायडर बनवले आणि त्या डिवायडर बनवल्यामुळे ते पाणी संपूर्ण आडल्यानंतर पाणी लोकांच्या घरात घुसलं. कमरे एवढं पाणी लोकांच्या घरात घुसलं. मग या तुमच्या लोकांनी नियोजन करायला नको? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विचार करायला नको? आज साकीनाकामध्ये सगळ्यात जास्त फ्लडिंग झालं की नाही? नाही, कोणाचा दोष आहे तो? काही कारण दुसरी पण आहे. अजिबात नाही. हे बघा, मी 40 वर्ष महानगरपालिकेचा संबंध आहे माझा. मला माहिती आहे जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून मी पाणी काढलं होतं. तुम्ही लोकांनी ते पाणी भरण्यासाठी सोय करून दिली. चांदोली फॉर्म रोडला काय गरज आहे डिवायडरची? किती ट्रॅफिक होतं तुम्हाला माहिती आहे? चांदोली फॉर्म रोडला कारण नसताना मध्ये डिवायडर टाकले. कारण नसताना एवढा ट्रॅफिक होतोय ना, लोक तिथं चालू शकत नाही. मला आश्चर्य वाटतं साहेब, एकीकडे तुम्ही इंधन वाचवा, हे वाचवा, ते वाचवा, वार्ता करता, दुसरीकडे तुम्ही बॉटल तयार करता. माझ्याकडे येलोवाड्यातच असे लोकप्रतिनिधी ना हॉकर्स ना ह्याचे अतिक्रमण ह्याचे तक्रार घेऊन येत नाहीत. आज त्या मोहिनी पाईपलाईनला जावा, किती हॉकर्स बसतात. हो साहेब, गाडी जाते का? म्हणून तुम्ही ते डिवायडर टाकले का? मग त्या निदान एक गाडी तर जाईल. मी काय बोलतो, नाही जात ना निदान एक एर्लेकर साहेब फार्म रोडला एवढे किती वेळा आम्ही ऐका ना साहेब, म्हणून तुम्ही ते नियोजन केलं का? त्याच्याबद्दल पण बोलत मग हॉकर बंद करून दाखवा ना तुम्ही. दिला ना त्यांनी उत्तर. हॉकर तुम्ही बंद करू शकता का? त्याच्यासाठी आहे ना, गाड्या तर गेल्या ना कमीत कमी बसणार नाही. अहो नाही, चुकीचं झालं ते एर्लेकर साहेब. आणि साहेब अजून झाला हा विषय साहेब, आता समजा तुमच्या एलवॉर्ड मध्ये कुठला महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे तर उद्या मी इथं मनसेचा बॅनर लावू शकतो का? असे किती बॅनर्स लावतो मी विचारतोय, इथं लावू शकतो का असं? हा की नाही लावायचं? मग ते आता कृत्रिम तलाव सगळे तुमचे होते, बरोबर आहे ना? महानगरपालिकेचा पैसा, महानगरपालिकेचा फंड, मग त्याच्यामध्ये साहेब पक्षाची तुमच्या प्रिमायसिस मध्ये कशी जाहिरात झाली साहेब? तुम्ही दिली का ते करायला? सगळ्या पक्षाची जाहिरात होती प्रत्येक कृत्रिम तलावावर. तुम्ही व्हिजिट नाही मारली साहेब, मला असं वाटतंय. आणि मी तुम्हाला पाठवले तर सगळे फोटो साहेब आतमधले. अरे काय साहेब, तुम्ही काय बॅनर आहेत साहेब, किती मोठे मोठे बॅनर आहेत साहेब. मी शोधतोय की तुमचा एक बॅनर कुठं आहे, हेर्लेकर साहेबांचा एक मोठ्या फोटोवाला बॅनर कुठे आहे, मी शोधत होतो साहेब, म्हणून गेलो नाही मी. सगळ्यात महत्वाची गोष्ट बाकीचं सोडून द्या. ज्यूसर तुम्हाला वाटता येणार नाही, वाटायचे असतील तर 8 दिवसाच्या आतमध्ये वाटा, आणि ते तुमचं काम. आणि इथं वाटा, आणि इथं वाटा साहेब, इथं नाही ते तुम्ही ज्युसर आम्ही ज्युसर नाही वाटणार. मग आम्ही ते कार्ड वाटणार होतं, त्यांना कुठे घ्यायचं घ्या लोकांनी. अच्छा, म्हणजे दुकानमधनं घ्यायचे नाही, कारण काय कार्ड मध्ये निवडणूक ऐकाय कार्ड वाटवलं. हा, आणि कार्ड मधलं त्याने ते ठराविक असं आहे ना, कुपन देणार आहे. म्हणजे एक दुकान तुम्ही ठरवली असेल, अमाऊंट फिक्स आहे, बरोबर आहे. त्या अमाऊंट पेक्षा जास्त घेणं, जास्त घ्या, अरे वा, कमी घ्या, कमी घेतले ऑटोमॅटिक पैसे ते कॉर्पोरेशनला परत जमा होतील. जास्त झाले तर तुम्ही भरून ते घेऊन टाकायचं. समजा अमाऊंट आहे ती, त्या अमाऊंटचं तुम्हाला तो फूड प्रोसेसर घ्यायचा आहे, तो फूड प्रोसेसर समजा तुम्हाला वाटलं चांगल्या कंपनीचं घ्यायचं 15,000 20,000 त्या याच्याकडून. साहेब मला सांगा, समजा नोव्हेंबरमध्ये निवडणुका डिक्लेअर झाल्या, समजा निवडणुका डिक्लेअर झाल्या नोव्हेंबर वाटलं नाही, आणि तुम्ही ऑक्टोबरमध्ये समजा दुसरं वाटायला सुरुवात झाली, तुम्हाला असं वाटतं इंडायरेक्टली प्रचार सुरू झाला. अहो महाराष्ट्रामध्ये ही जी लाडकी बहीण योजना चालू केली, सरसकट दिलं हो, सरसकट. गव्हर्नमेंटच्या ह्या कर्मचाऱ्यांच्या मिसेसने पण ते घेतलं, सगळ्यांनी घेतलं, आणि आता त्याची स्क्रुटिनी सुरू केली आहे. निवडणुका तर जिंकला ना तुम्ही, त्याच्यावरती निवडणुका जिंकल्या की नाही तुम्ही? ठीक आहे ना, आता काय
आणि अशा पद्धतीने सगळं करून आता तुम्ही स्क्रुटिनी करून आता 1 लाख कमी दररोज टीव्हीवर बातमी येते. ते कार्ड इथं 2 देताना- लाख कमी झाले, इथं 50,000 साहेबांचा किंवा हे असं फोटो वाटत टाका. नाही का ही ज्युसरची स्कीम पण तशीच आहे ती. नाही तसं नाही. नाही ते साहेब कार्डवरती महत्वाचं सांगतोय हे सांगा, नाही तर नॉर्म्स ठरले होते. लोकांनी काही लोकांनी मिसयूज केला. अहो साहेब मला सगळं कळतंय, मला सगळं कळतंय. याच्यामध्ये किती मिसयूज आहे माहितीये का तुम्हाला? याच्यामध्ये असं दाखवा. काय करणार तुम्ही आता? काय करणार मला सांगा? गव्हर्नमेंटने पण डिक्लेअर केलंय, ज्यांनी घेतले त्यांनी घेतले. गव्हर्नमेंट काय वसूल करणार आहे का? कधी करणार आहे वसूल? कधी करणार आहे? हेर्लेकर साहेब ऐका ना काबीज केली ना साहेब, आता हे जे वाटणार आहे केली. चांगले साहेब, आता जे वाटणार आहे तुम्ही कृपया त्याच्यावर कार्डवर पण एकतर तुमचा फोटो टाका, नाहीतर हे महानगरपालिकेचा लोगो टाका. नाहीतर तुम्ही काय एकदम चांगले असे 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 हे सगळे फोटो कुणाचेही टाकू नका, आमची विनंती आहे. आणि जर टाकत असाल तर 100 सगळ्या लोकप्रतिनिधींचे टाका. 100वर चांगले साहेबांचे पण टाका, 100वर अण्णामलाई साहेबांचे पण टाका, 100वर तुम्हाला जर आम्हा मनसेवर प्रेम असेल जे नाही आहे कुठंतरी तर आमचे पण टाका. थोडे थोडे सगळ्यांना द्या ना, प्रेम द्या साहेब. वाटा तर चांगला आहे, तुम्ही एकच ठिकाणी सगळे प्रेम. घरात पैसे आणले की थोडे सिरियस इश्यू आहे. कुणाचा देऊ नका साहेब, बस आमची विनंती आहे साहेब. साहेबांनी ना सांगितलं आता कुणाचा फोटो टाकायचा नाही, एक तर तुमचं चालेल. आपण फोटो काढतो ना जेव्हा प्रत्येक महिलेला लाभ देतो तेव्हा आपण प्लेन भिंत असते आणि तिथेच आपण ते नाही, तुम्ही जे कार्ड वाटणार आहे त्याचा बोलतोय मी. हा, आणि ते वाटताना इथंच वाटा कार्ड पण, नाही तर परत त्यांच्या कार्यालयामध्ये साहेब 4 महिलांचे फोन आलेत. ते बोलतात आम्ही तिथं घ्यायला जाणार नाही, आम्ही महानगरपालिकेमध्ये दिलो होतं, आम्हाला त्यांच्याकडनं नाही घ्यायचं आहे. 4 महिलांचे फोन आलेत. मी साहेबांना बोललो, साहेब बोलले की इथं पाठवा आम्ही देतो. साहेब ही कुठला पद्धत आहे? नाही साहेब, ते जे ना कुपन जे देणार आहेत ना ते वाटप कोण करणार आहे? तो सन्मान्य आमदारांनीच आणलेला निधी, त्याच्यामुळे ते आताच निधी ते आणले तर काय आलं, पण वाटप तर तुम्ही करणार ना. त्यांनी निधी आणला. नाही निधी आणला तर काय झालं, वाटप तुम्ही करणार. शासनाकडून हे सांगतोय का एक तर आहे की फक्त 3-4 आमदारांनी जो निधी शासनाकडून आणला ना त्यामध्ये या आमदारांनी नाही ना आणू द्या, पण माझं म्हणणं आहे वाटप तुमच्या इथे झालं पाहिजे. आणलं त्यांनी ठीक आहे ना, धन्यवाद आहे त्यांचा. मी जाहीरमध्ये सांगतोय त्यांचा धन्यवाद लोकांसाठी केलं तर. पण ते महानगरपालिकेचा पैसा आहे, प्रोसेससाठी फक्त एजन्सी वापरली गेली. ऍक्च्युअली शासनाचंच आहे. हा मग साहेब शासनाचं आहे. मग नाही पण ते जे शासनाने चांदेली विधानसभेसाठी मी काय बोलतो ठीक आहे, वाटा तुम्ही कार्ड तुमचे, कार्ड तुम्ही वाटा साहेब. हात जोडतोय आता आम्ही पण ना, किती वेळ तुमच्याकडे येणार साहेब. प्लीज थोडा तुम्ही ज्या खुर्चीवर बसलाय न्याय द्या सगळ्यांसमोर, असे ना ते नजर एकसारखी ठेवा. साधारणतः कधीपर्यंत पूर्ण करणार आहे ती ज्युसरची? ते बोलतो मी ते. कारण मला शेवटच्या 2 महिन्यामध्ये नाही चालणार, राडे होतील. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, कारण हे बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये. ह्यांना प्रेशर येतो. आम्ही फोन केलं बिचारे, ह्यांना खूप टेन्शन येतो माहिती आहे. 1-2 दिवस मग फोन उचलत नाही. कशाला आम्हाला ह्यांना पण, आणि तुम्ही कसं सगळे उत्तर बरोबर देऊ शकता साहेब, म्हणून तुमच्याकडे आलो आम्ही. मला अडकून ठेवायला नाही साहेब अडकून नाही ठेवत, मी खरं सांगतो तुमची कॅपॅसिटी आहे. तुम्ही एवढे अडकलेले अडकायचा प्रश्न येत नाही साहेब, अहो साहेब आहेत ना, साहेबांची फुल कॅपॅसिटी आहे. तुम्ही किती करा, साहेबांकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. टोटली चुकीचं चाललंय. काय चुकीचं? कुकर वगैरे वाटले ना, 1 करोडच्या घरामध्ये राहतो माणूस आणि त्या घरामध्ये कुकर जातोय. कुठला कसा फंड वापरला, काय फंड वापरला सांगतो ना मी. कुकरमुळे ना किती फॅमिली इंजोर्ड झाले ते तुम्हाला माहिती सोडा झाली. कुकर ना उडाले. माझ्या ऑफिसमध्ये कुकर पडलेले. साहेब ते झालं, पण हा कुकर गरीब नाही क्वालिटी द्यायची तर ती व्यवस्थित तरी द्यायची ना. हा अशी क्वालिटी आहे ना माझ्या ऑफिसमध्ये पाहिजे तुम्हाला मी पाठवतो. अहो साहेब जे पैसे आहेत ते चांगल्या कुकरचेच आहेत. तुम्ही असं काय करताय? तुम्ही एवढे अहो जे बिल पास झालं ते चांगले कुकरचेच पैसे आहेत. घेताना कुठंतरी चूक झाली आहे का, ते गोडाऊनवाल्याची मिस्टेक झाली आहे, त्यांनी एकचा दुसरा माल पाठवलाय. मला तर असं वाटतंय तुम्ही जे पैसे लावलेत चांगल्या कुकरचे लावलेत ते गोडाऊनवाल्याची चूक आहे, त्यांनी एकचा दुसरा माल दिला असेल. चला जायला पाहिजे, बिल्डिंगामध्ये झाला. घ्या तुम्ही तुमचा विषय घ्या, आमचं संपलं. पण साहेब आता एक विनंती आहे, जरा प्लीज थोडासा ना बरोबर आहे मोकळे. अहो साहेब तुम्ही असे पण मोकळे होऊ शकता. तो हा पाईपलाईनची लाईट आपली 1.5 वर्ष झाली बंद आहे.
आता काय एवढा मोठा वाद्यागाजा करून गेले काजूपाडा पाईपलाईन मधली काजूपाड्यामध्ये लाईट टाकले त्या ते जाऊ दे रे ते तर ते विषय आले तर महानगरपालिकेचं आहे ना. चालू झाली त्या दिवशी फक्त अहो, ते चायना लाईट आहे, 2 दिवसाची guarantee असते. 2 वर्ष नाही झाली, 2 वर्ष कुठे 2 वर्ष झाली झाले साहेब ना. आम्ही तिथे राहतो. एक मिनिट साहेब, साधं लॉजिक आहे. मध्ये सेंटरला लाईट घेतली, साईडला पण लाईट आहे. असं तुम्हाला वाटत नाही का मुंबई महानगरपालिका आपण स्वतःहून खड्ड्यात घालतोय? 2 लाईट बिल कोण भरते? गव्हर्नमेंट भरते का? लाईट बिल कोण भरते? महानगरपालिका भरते. परवडतंय का हो? जी महानगरपालिका 92,000 करोडमध्ये आम्ही एवढ्या ठेवल्या होत्या, त्यातल्या किती शिल्लक राहिल्या त्या सांगता येतील का तुम्हाला? हे बघा, आमचं काही नाहीये. नाही, आमचं काही नाहीये. आम्ही नागरिकांमध्ये मोडतो, पण उद्या तुम्हाला सुद्धा पगार मिळणं मुश्किल होणार आहे. लिहून ठेवा, काळ्या दगडावरली रेग आहे. काय चाललंय काय महानगरपालिकेमध्ये? लुटालूट. त्या ब्युटिफिकेशनच्या नावाखाली काय नाही केलं. सगळ्या रस्त्यांवरती ते डिवायडर आणून आहे ना, ट्रॅफिक तुम्ही जाम करून टाकलं. डिवायडर कुठंतरी डिवायडर चांगले पण आहेत आणि जिथं नसते पाहिजे तिथे जाम होतात. कुठले तरी चांगले बघा, काजूपाडामध्ये तुम्ही केलंय ना, मी सांगू का, या पद्धतीने बऱ्याच ठिकाणीची गरज आहे. जसं काजूपाडामध्ये केलंय तसं बऱ्याच ठिकाणी केलं असताना अजून चांगलं झालं असतं. डिवायडर पाहिजेत, पण जिथे पाहिजे तिथं पाहिजे असं आहे. चला साहेब, तुम्ही आता बोलून घ्या यांचा काय पक्षाचा विषय असतील. ठीक आहे साहेब, चला अण्णा.